सकाळ झाली की नको नको वाटतं. तर गुड मॉर्निंग गाईज. इथे आपल्या लॉगिंगची सुरुवात झालेली आहे आणि गणूला मी आंघोळ करून म्हणजे नाश्ता आंघोळ वगैरे करून त्याला त्याच्या आजीसोबत दिलेला आहे अंगणवाडीमध्ये. तिकडे जाऊन तो खेळतो. बसत तर नाही तो एका जागी, माझा गणू कुठेच बसणारा नाही आहे. सो जाते मम्मी थोडंसं असं खेळवते तोपर्यंत माझी मी आंघोळ इथे आवरून घेते. सो तो मम्मीसोबत गेल्यामुळे पटकन मी इकडे आली, आंघोळ करून घेतली आणि तो आला नव्हता तोपर्यंत म्हटलं चला दाल खिचडी पण लावून घेते. आणि मग तेवढा तो आला, दाल खिचडी लावता लावताच आला. देन मग काय मस्ती 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 करत. सो आता कसं तो झोपत नाही, दुपारचा 1 तास झोपायचा तो, तर आता झोपवत नाही मी त्याला, डायरेक्ट दुपारीच झोपवते जेणेकरून मला पण थोडं सोयीस्कर जातं. आणि मग त्याला दुपारी जेवण वगैरे झोपवला, तरी झोपताना त्याला 4-4:30 वाजले. देन मला कसली झोप होती. तिथून पुढे थोडंसं मी घर आवरून घेतलं तर 5 वाजले. सो मी पडूनच होते आणि पडता मला अशी झोप लागणार तोपर्यंत गणू उठला. सो प्रियांकाने मग गणूला बघितलं. देन मग चहा नाश्ता वगैरे झाला आणि मग इथे आली होती ती. मग काय संध्याकाळची कामं करण्यासाठी भांडी वगैरे घासत होती मी इथे. आणि मग कधी ते गणूच होता त्याच्यासोबत खेळत होती मी, नाम असं करून मी त्याला खायला घालते. गाईज खाण्यासाठी खेळण्यासाठी जोकर बनावं लागतं, तेव्हा तो कुठं खातो तो, बापरे बाप. असो, तर मग त्याला मग आजचा टर्न होता तो दूध चपातीचा. तो दाल चपाती ना जास्त त्याला नाही आवडत, खातो पण नाही खातो, जाम नाटकं करून खातो. इथे त्याला दूध चपाती खूप आवडते. सो आजचा असाही टर्न होता दूध चपातीचा. सो मी इथे चपाती करत आहे, दूध चपाती. देन मग सगळं आवरून, तरी मला आवरता सांगू 8-8:30 झाले. देन मी स्वतः फ्रेश झाले आणि मग इथे जरा केस वगैरे बांधले, कारण की स्वतःकडे बघायला असा वेळच नाही. गाईज मला 8-8 दिवस अशी केसाला फणी लावायला वेळ मिळत नाही, पण आता 2-4 दिवसापासून मी ठरवलेलं आहे दिवसातून एकदा तरी केस विंचरायचीच. आणि मग हे बघा मम्मी तिला घेऊन आली. इथे मी अशी फ्रेश झालीच नाही तोपर्यंत गणू महाराज आमच्या अशा आलेले आहेत. देन मग आज होती आम्हाला जेवण बनवायचं होतं. सो मग मी वाटाणा पुलाव केला आज, कारण की मी आणि मम्मीच असते रात्रीची जेवायला. प्रियांका तर सध्या डाएटवरती आहे, पण खिचडी तिला छान वाटली म्हणून खिचडी म्हणजे वाटाण्याचा पुलाव केला होता. सो ती पण जेवायला बसली. सो मग जेवलो आम्ही तिघीजण आणि मग असंच बसलो होतो रात्री गप्पा मारत. गणूची बघ आमच्या मस्ती काय चालली होती. मला जाम मारतो तो, काय माहिती कोणी त्याला शिकवलं मारायचं. फटकन असं मारतो ना तो आणि त्याचा हात पण खूप लागतो. सो इथे मी रडत होती मारलं म्हणून. आणि मला बघा कसं जवळ घेऊन लाडात घेतो, म्हणजे मी रुसली वगैरे कधी ना, असंच मला लाडात घेतो. आजचा